विदर्भ स्पेशलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज बनवणार आहोत ज्वारीच्या पिठाचे दापोडे। तर 4 प्याले ज्वारी घ्यायची आहे, ती स्वच्छ निवडून टाकायची आणि एका मोठ्या पातेल्यामध्ये तिला पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं रात्रभर आणि सकाळी उठल्यावर फॅनच्या हवेमध्ये तिला छान असं पसरून द्यायचं आहे त्या ज्वारीला, कारण की सुकली पाहिजे। सुकून झाल्यावर तिचं 2-3 तासांनी पीठ काढून घ्यायचं मिक्सरमधून आणि वरचा असा कोंडा चाळून घ्यायचा। जे बारीक पीठ उरेल ते एका पातेल्यामध्ये काढून ठेवायचं आणि साईडला गॅसवर गरम पाण्याचा गंज ठेवायचा, तो छान उकळू द्यायचा आणि जे आपण पीठ काढलेलं आहे चाळून ते छान एका मोठ्या पातेल्यामध्ये पातळसर भिजवून घ्यायचं आणि साईडला थोडं तिखट, मीठ आणि ओवा आणि तीळ हे घ्यायचे आहे। जे उकळलेलं पाणी आपण गॅसवर तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तीळ टाकून द्यायचे आहे। तीळ थोडेसे असे बुडबुडायला लागले की बघायचं का आपलं पाणी झालेलं आहे। नंतर जे सारण आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवलेलं आहे पातळसर का बरं भिजवायचं की त्याच्यामध्ये लम्स राहिले नाही पाहिजे। लम्स जर राहिले तर जे आपण धापोळे टाकणार आहोत वाळवत तर ते त्याच्यामध्ये गिटुळ्या पकडणार, म्हणून थोडेसे पातळच सारण भिजवायचं आहे। तर सारणामध्ये तिखट, ओवा आणि तीळ टाकायचं आहे आणि आपण या गरम पाण्यामध्येही सोडलं तरीही चालेल आणि जे आपण सारण तयार केलेलं आहे पातळ ते या खणखण उकळत्या पाण्यामध्ये थोडं हळूहळू प्रमाणामध्ये फिरवत राहायचं आहे। तर ते फिरवत राहिल्यामुळे सारण आणि आपलं हे बॅटर खूप चांगलं होईल, त्याच्यामध्ये लम्स राहणार नाही। चम्मच फिरवत राहायचा। हे सगळं सारण तयार झालं की उन्हामध्ये माडीवर जायचं, छान व्हाईट कॉटनचा कपडा घ्यायचा, तो आतरायचा आणि त्याच्यावर छान असे छोटे छोटे धापोळे टाकायचे। ते धापोळे टाकताना फक्त एक केअर घ्यायची की एकाला एक लागू द्यायची नाही, एकाला एक लागले तर चिपकतात आणि त्याच्यावरून जर चम्मच आपण फिरवला तर ते खूप पातळ होतात, निघायला कठीण होते, म्हणून ते घट्टसरच टाकायचे आपल्याला, छान निघतात मग। आणि ते झालं की छान पापड आपले तयार होतात। तर ही एकदम जुनी आणि पारंपरिक पद्धत आहे ज्वारीचे धापोडे खाण्यासाठी। याला ज्वारीचे पापड पण म्हणतात आणि हे पापड खायला खूप छान लागतं। मी ही धापोडे केलेले आहेत, तुम्ही घरी बनवू शकता। अगदी सोपी आणि इझी रेसिपी आहे, सगळ्यांना आवडेल अशी आहे। लहान माणसापासून तर मोठ्या माणसांपर्यंत आवडणारी ही रेसिपी आहे। बघा इथे हे छान पापड तयार झालेले आहे, उन्हामध्ये छान खणखणीत वाळले आहे आणि खायला तयार झालेले आहेत। धन्यवाद सगळ्यांचं।